रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी अवघ्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी आणि तमाम मानवतेसाठी एक खूप चांगला दिवस. अवघ्या महाराष्ट्राचं लोकदैवत विठोबा विठ्ठल याच्या पंढरपुरात तमाम वाऱ्या दाखल झालेल्या आहेत, महाराष्ट्रातून आणि अन्य ठिकाणाहून निघालेल्या. या वाऱ्यांचा आनंद ज्यांनी तिकडे जाऊन घेतला असेल त्यांचे चरण स्पर्श करायची, वाळवेकर साहेब ते ते जाऊन येतात, ते त्यांचे चरण स्पर्श करायची आपल्या महाराष्ट्रात पद्धत आहे की तुम्ही देवाला भेटून आलात म्हणजे तुमच्यामध्ये देवाचा अंश आहे. आम्ही तुम्हाला पाया पडलो म्हणजे आमचा नमस्कार त्या देवापर्यंत पोहोचला, अशी सर्वसाधारण आपल्याकडे समजूत आहे आणि त्याला लोकमान्यता आहे. तर अंडे साहेब म्हणाले की सल्लागार यांनी साठे साहेब प्रास्ताविक करावं. सर्वसाधारणपणे अशी प्रथा आहे की त्या संस्थेचा सचिव किंवा अध्यक्ष ही जबाबदारी घेत असतो. पण आनंद आहे की मला तुम्ही त्यासाठी पात्र समजलात आणि माझ्यावरती जबाबदारी दिलीत. गेली सुमारे 39 वर्ष आपण वृक्षपूजन करतोय, ठिकठिकाणी जाऊन झाडे लावतोय. मला आठवतंय की युथ काउन्सिल नेरूळ या संस्थेतर्फे माळीन येथे जे 2014 साली जे तांडव झालं होतं, अख्खा डोंगर खालच्या गावावर कोसळला आणि तिथले घर आणि त्यातून राहणारी माणसं जीवानीशी गेली. 30 जुलै 2014 बरोबर. तर तेथे सुद्धा या संस्थेने जाऊन भांडी, कपडे आणि उपयुक्त चीजवस्तूंचं वाटप केलेलं आहे. याशिवाय अनेक ठिकाणी वेळोवेळी अगदी निहार विमानतळाजवळ गेला होता तिकडे पुण्यात निहार, तिथे सुद्धा जाऊन म्हणजे जरी संस्था मुंबई नवी मुंबईतली परिसरातली असली तरी पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दूर दूरवर जाऊन या संस्थेने सामाजिक कार्य केलेलं आहे. त्या संस्थेचा मी एक घटक आहे, याचा मला रास्त अभिमान आहे. दुसरी एक गोष्ट, 39 वर्ष सातत्याने एखादं काम करणं हे खायचं काम नव्हे. हे युथ काउन्सिलची ही युवा पिढी म्हणजे आता याच्यातले अनेक लोक 70 आणि 75च्या घरात आहेत, तरी पण संस्थेचं नाव काय, युथ काउन्सिल. कारण युथ इतका उत्साह, सळसळचं चैतन्य यांच्या ठाई नेहमीच बघत असतो. यांच्या संस्थेला ज्या लंडन पिस्नर या कंपनीचं सहकार्य लाभलं, समोरच ती कंपनी होती, आता तिथे मोठी इमारत आणि मॉल वगैरे काहीतरी उभं राहील काही दिवसांनी. त्या कंपनीत मी 15 वर्ष नोकरी केली आणि त्या निमित्ताने माझं नवी मुंबईत येणं झालं. मी मूळचा कल्याणमध्ये प्रदीर्घ काळ वास्तव्य केलं आणि या कंपनीत नोकरीला लागलो म्हणून मी वाशीमध्ये राहायला आलो आणि तुमच्यात एक झालो. याचाही मला एक खूप खूप आनंद आहे शिंदे साहेब की कल्याणपेक्षा एक सामाजिक क्षेत्रात जास्त पुढे जाण्याचं साधन, संधी आणि पत्रकारितेमध्ये मला शिरता आलं. कारण कंपनी बंद पडली योगायोगाने. कंपनी, तो योग नाही म्हणता येणार, आयोग म्हणायला लागेल. कंपनी बंद पडली आणि मी पूर्ण वेळ पत्रकार झालो. त्यामुळे लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, पुण्यनगरी, गावकरी अशा अनेक वर्तमानपत्रासाठी मला लिखाण करता आलं. इथे माझ्या बाजूला जे अंडे बसलेले आहेत त्यांची मी सकाळ वर्तमानपत्रासाठी मुलाखत घेतली होती. समोर वाळवेकर साहेब आहेत, त्यांची आमच्या नवे शहर या वर्तमानपत्र आणि चॅनल त्यासाठी सुद्धा मुलाखत घेण्याचा योग आला. खूप आनंद आहे. खूप चांगली गोष्ट आहे की पत्रकारितेमुळे अनेक लोकांशी जोडता येतं, अनेक लोकांशी संपर्क वाढतो. वृक्षारोपणाबद्दल थोडंसं बोलायला हवं, कारण त्या निमित्त आपण इथे जमलेलो आहोत. झाडं लावतो आपण, त्याचं संगोपन करतो का हो? ती बकऱ्यांनी, गाई गुरांनी खाऊ नये याची काळजी घेतो का? अनेक संस्था अशा आहेत, जसं युथ काउन्सिल काम करते झाडं लावण्याचं आणि त्यांचं संगोपन करण्याचं. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि पांडुरंग शास्त्री आठवले यांचा स्वाध्याय परिवार, ते सुद्धा वृक्ष मंदिर हा कार्यक्रम राबवतात. आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ते लोक निराताई जंगलात म्हणजे फार उरण, चिरनेर आणि ठिकठिकाणी जाऊन तिकडे झाडं लावून त्यांना पाणी घालायला जातात. म्हणजे नुसती झाडं लावली आणि फोटो काढण्यापुरते, आमच्या मीडियाला पाठवण्यापुरते, प्रसिद्धी पत्रक तेवढ्यापुरतं त्यांचं सामाजिक कार्य नसतं. हे कोणीतरी ठासून सांगायला पाहिजे. तुम्ही सुद्धा झाडं लावता, त्यांची काळजी घेता, म्हणून हा रोपवाटिका, हा परिसर सावलीचं हा हिरवागार दिसतो. त्याशिवाय अंडे साहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की नवी मुंबईत अनेक ठिकाणी जी नवी मुंबई आज हिरवीगार दिसते
त्यामागे राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर हरीश चेंबूर आणि यांची ही जी संस्था युथ काउन्सिल नेरूळ यांचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणीही मान्य करेल. म्हणजे गणेश नाईक जे इथले वनमंत्री आहेत त्यांनी सुद्धा हे कबूल केलेलं आहे. त्यांनी सुद्धा तुम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे की तुम्हाला झाडं हवीत, तुम्हाला रोपं हवीत, तुम्हाला जागा हव्यात, कुठं लावायची झाडं ते सगळं पुरवण्याचं काम. आणि सिडकोला या बाबतीत विसरून चालणार नाही. काही घरांच्या बाबतीत तक्रारी जरी असल्या तरी सिडकोने हे शहर उभारलंय, हे सगळं नियोजन केलंय, त्याबद्दल सिडकोला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच. तर अशा या ठिकाणी आपण राहतोय, अशा या ठिकाणी आज श्री गजानन महाराज भक्त मंडळ आणि युथ काउन्सिल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडत असलेल्या कार्यक्रम प्रसंगी माझ्या उजवीकडे श्री विकास साठेजी, मीनाताई, डावीकडे श्री अशोकजी सोनवणे आणि शिवाजीराव शिंदे या संस्थेचे सचिव माझे सन्मित्र श्री अंडे साहेब या, आणि समोर ज्येष्ठ श्रेष्ठ जी मंडळी बसलेली आहेत त्या सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो. या निमित्त इथे ज्या विद्यार्थ्यांना आपण सन्मानित करणार आहोत त्यांनाही पुढे असंच घवघवीत यश लाभावं अशी शुभकामना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.